नमस्कार मंडळी, ऐका हो ऐका मराठी पॉडकास्टवर मी सावनी तुमच्या सगळ्यांचे मनापासून स्वागत करते. मागच्या पॉडकास्टमध्ये आपण तेनालीरामच्या प्रसंगवधानाच्या आणि हुशारीच्या गोष्टी ऐकल्या. आजच्या पॉडकास्टमध्ये आपण तेनालीरामच्या हजरजबाबीपणा आणि शूरतेच्या गोष्टी ऐकणार आहोत. गोष्ट पहिली, तेनालीराम आणि शेजारी. तेनालीराम कृष्णदेवराय राजाच्या दरबारात स्थिरावला. त्याने नंतर राजधानीत एक घर बांधले आणि तो तिथे राहू लागला. परंतु त्याच्या शेजारी असलेला धनाजी नावाचा गृहस्थ सारखा त्याच्याशी भांडायचा. तेनालीरामला त्रास देण्यासाठी धनाजी वेगवेगळी कारणे शोधत होता. एके दिवशी धनाजीने 4-5 आंबे एका कापडात बांधले व तेनालीरामकडे ते गाठोडे घेऊन गेला. तो तेनालीरामला म्हणाला, तू स्वतःला फार बुद्धिमान समजतोस, तर मग या गाठोड्यात काय आहे ते ओळख. जर तू बरोबर ओळखले तर माझ्या घरातून 2 हातांनी धरू शकशील अशी वस्तू घेऊन जाऊ शकतोस. जर तू ओळखू शकला नाही तर मी तुझ्या घरी येऊन 2 हातांनी धरू शकेल अशी वस्तू घेऊन जाईल. तेनालीराम म्हणाला, या गाठोड्यात पेरू आहे. त्यावर धनाजी म्हणाला, तेनालीराम तू हरलास, गाठोड्यात तर आंबे आहेत. ठरलेल्या अटीप्रमाणे धनाजी सरळ तेनालीरामच्या घरात शिरला आणि एक शिडी घेऊन आला. त्याने शिडी भिंतीला लावली. त्यावर तेनालीराम म्हणाला, जरा माझी दागिन्यांची पेटी काढून दिलीस तर मी तुझा खूप खूप आभारी राहीन. तुला खूप खूप धन्यवाद की तू माझे किमती सामान घेतले नाहीस. धनाजी म्हणाला, तुला असं कसं वाटलं की मी तुझे किमती सामान घेणार नाही म्हणून. तेनालीराम हसत म्हणाला, आपल्या दोघांमध्ये असे ठरले होते की कोणतीही एक वस्तू तू घेणार जी 2 हातांनी धरू शकतो. त्यानुसार तू शिडी घेतली आहेस. बिचारा धनाजी. या गोष्टीत आपण तेनालीराम आणि धनाजी यांच्यामध्ये नेमके काय घडते हे ऐकले. तसेच धनाजीचा शातीरपणा तेनालीरामने कसा उडवून लावला. तेनालीरामने आपल्या स्वतःची एकही किमती वस्तू न देता तेनालीरामने धनाजीला रिकाम्या हाताने तसेच पाठवले. ही गोष्ट आपण ऐकली. या गोष्टीतून आपण शिकलो की शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ असते आणि युक्तीने आपण चुकीच्या माणसांवरती देखील योग्य तो विजय मिळवू शकतो. गोष्ट दुसरी, कावळ्यांची मौजदात. एकदा राजा व तेनालीराम राज्यातून फेरफटका मारत होते. तेव्हा त्यांच्यावर आजूबाजूला भरपूर कावळे उडत होते. उडणारे कावळे पाहून राजाच्या मनात प्रश्न उपस्थित झाला की आपल्या राज्यात एकूण किती कावळे असतील. त्यांनी लगेच तेनालीरामला प्रश्न केला, तेनाली मला सांग की आपल्या राज्यात किती कावळे आहेत. तेनालीरामने क्षणभर विचार केला आणि उत्तर दिले, महाराज आपल्या राज्यात 55,463 कावळे आहेत. राजा कृष्णदेवराय आश्चर्याने म्हणाले, तू इतक्या खात्रीपूर्वक कसे काय सांगतोस. तेनालीरामने हसून सांगितले, महाराज तुम्ही त्यांची मोजणी करू शकता. राजा म्हणाला, समजा तू सांगितले त्यापेक्षा कमी कावळे असतील तर. तेनालीरामने झटकन उत्तर दिले, त्यातील काही कावळे आपल्या शेजारच्या राज्यात सुट्टी साजरी करण्यासाठी गेले आहेत असे समजावे. राजा म्हणाला, जर कावळ्यांची संख्या जास्त असली तर. तेनालीरामने उत्तर दिले, याचा अर्थ असा आहे की काही कावळे शेजारच्या राज्यातून आपल्याकडे फिरायला आले आहेत. राजा कृष्णदेवराय या उत्तराने खूप प्रसन्न झाले आणि दिलखुलास हसले. कावळ्यांची मौजदात या कथेत राजाला प्रश्न पडतो की राज्यात एकूण किती कावळे असतील. त्यावर राजा तेनालीरामला कावळ्यांची संख्या मोजायला सांगतात आणि त्यावर तेनालीराम कावळे न मोजता अगदी चातुर्याने उत्तर देतात. तेव्हा तेनालीरामचे उत्तर ऐकून राजा प्रसन्न झाले आणि त्यांनी
तेनालीरामला बक्षीस दिले. या कथेतून आपल्याला हे शिकायला मिळाले की कठीण प्रसंगी आपण हुशारीने आणि अत्यंत आत्मविश्वासाने कशी त्या परिस्थितीवर मात करू शकतो. गोष्ट तिसरी, राजाचा पोपट. एकदा एका शिकाऱ्याने राजा कृष्णदेवरायाला एक सुंदर पोपट भेट दिला होता. तो त्याला शिकवलेले सर्व वाक्य म्हणत असे. राजा आणि राणीने त्याला स्वतःच्या महालात ठेवून घेतले होते. त्या पोपटाला ते चांगली फळे, मिठाई खायला द्यायचे. राणीने त्या पोपटाला विविध पवित्र मंत्र म्हणायला शिकवले होते. एके दिवशी तेनालीराम महालात गेला तेव्हा राणीने त्याला पोपट दाखवला व म्हणाली, माझा पोपट खूप भाविक, धार्मिक आहे. त्याला मंत्रही म्हणता येतात. तेनालीरामने राणीला समजावले, पोपट फक्त शिकवलेले बोलतो, तो मंत्र म्हणतो कारण त्याला ते शिकवले आहेत. तो भक्तिभाव असणारा धार्मिक पोपट नाही. स्वतःचे म्हणणं सिद्ध करण्यासाठी तेनालीरामने एका मांजरीला आणले व पिंजऱ्यासमोर धरले. मांजरीला पाहताच पोपट खूप घाबरला. राणी पोपटाला मंत्र म्हणायला सांगत होती, परंतु पोपट फक्त रे रे असंच करत होता. हे बघून राजा आणि राणीला कळले की पोपट धार्मिक नाही. त्यांनी त्याला सोडून दिले. राजाने तेनालीरामला त्याच्या बुद्धिमत्ता आणि चातुर्यासाठी बक्षीस दिले. या गोष्टीमधून आपणही ऐकले की राणीला पोपटाच्या संभ्रमातून बाहेर काढायला शेवटी तेनालीरामला शक्कल लढवायला लागते आणि तेनालीराम राणीचा भ्रम दूर करतात. या गोष्टीतून आपल्याला हे शिकायला मिळते की एखाद्या गोष्टीवर अंधविश्वास ठेवू नये. गोष्ट चौथी, चांदीचे नाणे. एका गावात एक श्रीमंत जमीनदार राहत होता. त्याला 3 मुलगे होते. तो आता फारच वृद्ध झाला होता व त्याला मुलांची काळजी वाटत होती. म्हणून शेवटच्या दिवशी त्याने आपल्या 3ही मुलांना बोलावले व म्हणाला, माझ्या मृत्यूनंतर पलंगाच्या खाली खोदकाम करा. जमीनदार मरण पावल्यानंतर मुलांनी पलंगाखालील जमीन खणली तेव्हा तिथे त्यांना 3 भांडी सापडली. ती एकावर एक ठेवलेली होती. पहिल्या भांड्यात चिखल, दुसऱ्या भांड्यात गाईचे शेण आणि तिसऱ्या भांड्यात सोनेरी गवत होते. भांड्याच्या खाली एक चांदीचे नाणेही होते. त्या मुलांनी या सगळ्याचा अर्थ विचारण्यासाठी तेनालीरामकडे जाण्याचा निर्णय घेतला. तेनालीराम त्यांच्या परिवारातील जुन्या मित्रांपैकी एक होते. तेनालीराम त्यांच्या समस्या ऐकून हसू लागले. त्याने खुलासा करायला सुरुवात केली. तो म्हणाला, पहिल्या भांड्यात चिखल भरला आहे, म्हणजेच ते आपल्या मोठ्या मुलाला सर्व शेती सांभाळावयास सांगत आहेत. दुसऱ्या भांड्यात गाईचे शेण आहे, याचा अर्थ असा की दुसऱ्या मुलाला सर्व जनावरांची मालकी देण्यात येत आहे. तिसऱ्या भांड्यात सोनेरी गवत, म्हणजेच छोट्या मुलाला सगळे सोने आणि दागिने देण्यात यावे. 3ही भाऊ आपल्या वडिलांनी केलेल्या वाटणीमुळे खूप खुश झाले होते. तेनालीच्या बुद्धिमत्तेवर ते खूप खुश झाले. मोठ्या मुलाने तेनालीरामला विचारले, पण भांड्याच्या खाली चांदीचे नाणे आहे, याचा अर्थ काय? तेनालीराम म्हणाला, तुमच्या वडिलांना माहीत होते की तुम्ही हे कोडे सोडू शकणार नाही आणि सल्ला विचारण्यासाठी माझ्याकडे येणार. चांदीचे हे नाणे म्हणजे मी दिलेल्या सल्ल्याचे शुल्क आहे. या गोष्टीतील शीर्षकातच खूप गंमत आहे. या गोष्टीमध्ये तेनालीरामने खूप छान पद्धतीने जमीनदाराच्या 3ही मुलांच्या शंकेचे अगदी सहजतेने निरसन केले आणि प्रत्येक मुलाच्या नशिबी सारखेच धन आले. त्यामुळे कोणताही वाद झाला नाही. तसेच सगळ्यांना सारखा वाटा मिळाला. त्यात एका मुलाकडे शेतजमीन आली, तर दुसऱ्याकडे दागिने आले आणि तिसऱ्याकडे शेण म्हणजेच गुरांची जबाबदारी आली. हीच गोष्ट त्या तिघांना समजत नव्हती, जे तेनालीराम त्यांना अगदी चातुर्याने समजावून सांगतात
आणि चौथं चांदीचं नाणं तेनालीराम ठेवून घेतात. पुढील भागात आपण तेनालीराम कसा हुशारीने अतिशय कठीण प्रसंगात पण मार्ग काढतो याची गोष्ट ऐकणार आहोत. चला तर मग मंडळी, आज आपण इथेच थांबूया. पुन्हा लवकर भेटूया. त्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. तसेच आम्हाला Instagram आणि Facebookला फॉलो करायला विसरू नका. भेटूया पुढच्या भागात लवकरच.